बालानां पंडितानां च सेवना पूजा च पूजनीयानां एतन्मंगलम् उत्तमम्। असेवना च बालानां, या ठिकाणी बाल पाहत असताना आपण पाहिलं की जे अज्ञानी लोक आहेत, जे मूर्ख लोक आहेत, किंवा दुसऱ्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर जे अहंकारी आहेत, जे अहंकारानं भरलेले आहेत ते मूर्खच आहेत, अज्ञानीच आहेत, भले ते किती शिकलेले असो काही असो. ज्याच्यामध्ये अहंकार आहे तो बुद्धाच्या भाषेमध्ये तो बाल आहे, तो मूर्ख आहे. तर अशा लोकांच्या सहवासात राहायचं नाही असं आपण पाहिलं. ते लोक स्वतःही बिघडलेले असतात आणि इतरांना देखील बिघडवत असतात. आपण पाहिलं की पंडितांचे सेवना, पंडित लोकांची म्हणजे शून्य लोकांची, जे आचरणशील आहेत अशा लोकांची संगत धरायची आहे. ज्यांच्या बरोबर राहिल्यामुळं आपल्यामध्ये देखील सुधारणा होऊ शकते, आपल्यामध्ये देखील सुधार होऊ शकतो. अशा लोकांच्या सहवासात राहायचं आहे. आणि असे लोक जे आहेत ते अहंकार मुक्त असतात, त्यांच्यामध्ये अहंकार नसतो. मी 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 करण्याची प्रवृत्ती नसते. यामध्ये बुद्धाने फार चांगली उदाहरणं दिलेली आहेत. बुद्ध म्हणतात की एखादं केळीचं पान आहे आणि त्या केळीच्या पानामध्ये जर सडलेला मासा किंवा सडकं मांस त्या केळीच्या पानामध्ये गुंडाळलं आपण, तर ते मांस बाजूला काढलं तर त्या केळीच्या पानाचा घाण वास येतो. कारण ती घाण जी आहे ते केळीच्या पानामध्ये आलेली आहे. आणि त्याला बुद्ध उदाहरण काय देतात? या मूर्खांचं उदाहरण देतात, बाल लोकांचं उदाहरण देतात की ते केळीच्या पानासारखे आहे. तर अशा लोकांच्या सहवासात राहायचं नाही असं ते म्हणतात. बुद्ध आणखी एक पंडित लोकांसाठी एक उदाहरण देतात. बुद्ध म्हणतात की केळीचंच पान आहे, ते सुकलेलं वाळलेलं आहे, तरी त्या केळीच्या पानामध्ये जर सुगंधी फुलं तुम्ही जर गुंडाळली आणि ती फुलं जरी तुम्ही काढून टाकली तरी त्या केळीच्या पानाचा वास जो आहे तो सुगंधित येईल. म्हणजे अशा लोकांच्या सहवासात राहायचं की त्यांचा दुर्गंध येणार नाही तर सुगंध येईल. आणि म्हणून बुद्धाने इथूनच सुरुवात केलेली आहे. या महामंगल सूत्राची सुरुवातच की वाईट लोकांच्या सहवासात राहायचं नाही, सानिध्यात राहायचं नाही, त्यांची संगत धरायची नाही. वाईट कोण आहे? कायेनं, वाचेनं आणि मनाने जे शीलाचा भंग करतात ते सगळे वाईट लोक. कायेनं भंग करतात, वाचेनं भंग करतात, मनाने भंग करतात. भले खूप शिकलेले असतील तर अशा लोकांचा सहवास नकोय, ठेवायचा नाही असं म्हटलेलं. इथून सुरुवात केली बुद्धाने. कारण तुमचा सहवासच जर बरोबर नसेल तर पुढं मग तुमची प्रगती होणं अशक्य आहे. मोबाईल जरा कोण आहे आतापर्यंत सुरुवातीला सांगितलं जरा बंद करा म्हणून. ध्यान चालू असताना इकडे काहीतरी एक मोबाईल वाजत होता, तर याचा डिस्टर्ब होतो मोबाईलचा, तर थोडा बंद करा. तर जे लोक अकुशलानं भरलेले आहेत,
त्यांचा परिणाम कळत नकळत आपल्यावर होत असतो. अशा अकुशल लोकांच्या सहवासात राहायचं नाही. त्यांचा इंद्रियावर ताबा नसतो, त्यांचा वाचेवर ताबा नसतो, त्यांचा त्यांच्या मनावर ताबा नसतो. तर अशा लोकांच्या सहवासात आपण राहायचं नाही. परंतु ज्यांच्या सहवासात राहिल्यामुळं मार्गदर्शन चांगलं मिळतं, सल्ला चांगला मिळतो, आपली प्रगती होते, आपला विकास होतो, आपल्या कायाची, वाचेची, मनाची शुद्धी होते, अशा लोकांच्या सहवासात राहायचा, अशा लोकांच्या सानिध्यात राहायचं. आणि मग पुढची गाथा आपण पाहिली, पूजाचे पूजनीयान, म्हणजे जे पूजेसाठी योग्य आहेत अशा लोकांची आपण पूजा करायची आहे. आता हे पूजा करत असताना आपले आई वडील, आपले वडीलधारी कोणी मंडळी असेल, आजी आजोबा असतील, गुरु असतील आपले, तर अशा लोकांची पूजा करायला पाहिजे. अशा लोकांचा पूजा करणं या ठिकाणी कोणत्या अर्थानं आहे? आदर करणं, सन्मान करणं, त्याला मान देणं. आणि जर हे आपणाला जमत नसेल, कारण काही लोक जे आहेत त्यांना मान द्यावासा वाटत नाही, कोणाचा आदर करावासा वाटत नाही. का वाटत नाही? कारण काय? त्यांच्यामध्ये अहंकार असतो. मी मोठा आहे, मला सगळं येते, मला सगळंच माहिती आहे. आणि मग ते वाकणं जर सोडाच, हात जोडणं सुद्धा करत नाही. आदर म्हणजे आता आदरात तिथे अनेक प्रकारे आहे ना, अनेक प्रकारे आपण आदर करतो, नमस्कार करतो, वंदन करतो, वाकून नमस्कार करतो, कधी कधी पायाला स्पर्श करतो. हा आदराचा भाग आहे. सगळं हा आदराचा भाग आहे. वेगवेगळ्या पद्धतीने करतात. बुद्धाच्या काळी सुद्धा प्रत्येक जण येऊन बुद्धाला काही लोटांगण घालत नव्हतं. कोणी येऊन उभं राहत होतं, हात जोडत होतं, कोणी नुसतंच उभं राहत होतं, कोणी प्रदक्षिणा घालत होतं. प्रत्येक जण आपल्या पद्धतीनं करत होतं. परंतु बुद्ध कधी कोणाला म्हणत नसत की तू असं का केलंय, तू असं का कराय, मी बुद्ध आहे, तू असं का केलं नाही. बुद्ध असं कोणाला काही म्हणत नसत. कारण बुद्ध हे अहंकाराच्या पलीकडे गेलेले होते. त्याने नमस्कार केला काय, नाही केला काय, काही बुद्धांना फरक पडत नव्हता. परंतु या ठिकाणी ते म्हणतात की तुम्ही सामान्य माणसं आहात, तर तुम्ही ज्यांचा आदर करायचा आहे त्यांचा आदर केला पाहिजे. ही एक फार महत्वाची गोष्ट बुद्ध सांगतात या ठिकाणी. इथून सुरुवात करतात. त्या महामंगल सूत्राची सुरुवात इथून आहे की तुम्ही आदर करत नसाल तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तुमच्यामध्ये अहंकार आहे, तुमच्यामध्ये अभिमान आहे, आणि त्याच्यामुळं तुम्ही विकसित होऊ शकत नाही. आता आपण पुढे जाऊया. आजची जी गाथा आहे ती आहे पतिरूप देश वासोच कुब्बेच कतपुण्यता आत्मसम्मापणी धीच एतन मंगलम उत्तम. पतिरूप देश, देश म्हणजे देश, जागा. पतिरूप, पतिरूप म्हणजे योग्य, राहण्यास योग्य, अशा ठिकाणी तुम्ही राहायचं आहे, अशा ठिकाणी तुम्ही वास करा. वास करणं म्हणजे राहणं. पतिरूप देश वासोच, वासोच म्हणजे राहणं, वास म्हणजे राहणं, वास्तव्य करणं. तर अशा ठिकाणी तुम्ही वास्तव्य करायचं आहे, ते योग्य असलं पाहिजे. योग्य ठिकाणी तुम्ही वास्तव्य केलं पाहिजे. आता या ठिकाणी योग्य ठिकाणी म्हणत असताना कोणत्या जागी आपण राहायचंय? आपण आता बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं होतं की खेडं सोडा. खेड्यामध्ये जातीयता खूप आहे, उच्च नीचता खूप आहे. त्यामुळं खेडं सोडा आणि शहरामध्ये या. शहरामध्ये तुम्हाला जातीयता
तेवढ्या प्रमाणात बघायला मिळणार नाही. तुम्ही तुमचं काम करता, तुम्ही पैसे कमवता, तुम्ही तुमचं राहता, त्यामुळं एवढं छुआछूत ज्याला म्हणतो तर तो प्रकार नाही आहे, शहरामध्ये नाही आहे. त्यामुळे तुम्ही खेडेगाव सोडा आणि शहरात या. म्हणजे बुद्ध बाबासाहेब काय म्हणतात त्या ठिकाणी की पतिरूप देश, ती योग्य ठिकाणी तुम्ही जा. गाव तुमच्यासाठी योग्य ठिकाण नाहीये, कारण इथं उच्च नीचता आहे, जातीयता आहे, घालून पाडून बोलणं आहे. प्रत्येक वेळेस ते आपल्याला काही ना काहीतरी वाईट बोलणार, वेगळं बोलणार, जे आपल्याला आवडत नाही, परंतु आपण सहन करतो कारण त्या गावात राहायचंय म्हणून. तर त्यासाठी बुद्ध म्हणतात गावच सोड, बाबासाहेब म्हणतात की गावच सोडा, गावातून शहरात या. आणि आपण पाहतो आपण सगळे गावातले जावं, खेडेगावातलेच आहोत, सगळे खेडेगाव सोडून आपण शहरामध्ये आलेलो आहोत. आणि त्यामुळे शहरामध्ये जेवढ्या प्रमाणात तिथं जातीयता आपल्याला अनुभवायला मिळते तेवढी नाही आहे. असेल इकडं पण, शहरामध्ये पण असू शकते. विशेषतः कामाच्या ठिकाणी आता जास्त जातीयता पाळल्या जातात. तुम्ही ज्या ठिकाणी आहात काम करणारे, त्याच्यामध्ये एकच जर SC STचा असेल किंवा बौद्धाचा असेल तर त्याला खूप त्रास दिला जातो. आपण बाबासाहेबांचं उदाहरण घेऊ शकतो ना, की बाबासाहेबांनी बडोद्यामध्ये एवढं शिक्षण घेऊन सुद्धा ते फाईल दुरून फेकत असत. चपराशी माणूस, त्याला काय पाणी प्यायचं ठेवत नसत त्यांच्यासाठी, इथलं नाही पाणी प्यायचं. त्यांना हेच माहित नाही की बाबासाहेब किती शिकले, काय कुठून काय करून आले. पण ते त्यांची जातीयता तिथंच, त्यांचं ते डबकंच आहे, त्या डबक्यातच बघणार. आणि म्हणून बाबासाहेबांनी तिथं निश्चय केलेला आहे. बडोद्याची जी भूमी आहे त्याला संकल्प भूमी म्हणतात. बाबासाहेबांनी त्या याच्यामध्ये बगीच्यामध्ये बागेमध्ये जाऊन तिथं ढसाढसा रडले आणि तिथं त्यांनी निर्णय घेतला, संकल्प केला की मी माझ्या समाजासाठी नोकरी वगैरे करणार नाही, मी माझ्या समाजासाठीच पूर्ण माझं आयुष्य खर्ची घालणार आहे. कारण समाज त्यांनी पाहिला होता की किती मला जेवढी जातीयता सहन करावी लागत आहे तर माझ्या समाजाचं काय असेल. म्हणून बाबासाहेबांनी तो संकल्प केल्याने आपल्या समाजाचा उद्धार करण्यासाठी संपूर्ण आयुष्य त्यांनी घालवलेलं आहे. बाबासाहेबांना हेच वाटत होतं की तुम्ही सुधारलं पाहिजे, तुमचा उद्धार झाला पाहिजे. उद्धार कसा होईल तर उद्धार तुम्ही चांगल्या ठिकाणी गेलात, चांगल्या ठिकाणी राहिलात, चांगल्या लोकांच्या सहवासात राहिला. म्हणून इथं पतिरूप देश वासोचे असं म्हणतात की चांगल्या लोकांच्या सहवासात राहिलं पाहिजे. आपण पाहतो की आपला एक आता परिवार झालेला आहे. आपण धम्मवर्गाला येतो, आपला एक परिवार झालेला आहे. कोणी जर आजारी असेल तर आपण पटकन जाणार. तो आपला तसं भाऊ नाही, बहीण नाही, कोण नाही, पण तो भावापेक्षा बहिणीपेक्षाही मोठा, कारण आपला एक परिवार झालेला आहे. आपण एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सामील होतो. तर हे नातं जे आहे हे फार आगळं आणि वेगळं नातं आहे. आणि हे का निर्माण झालेलं आहे तर आपण योग्य ठिकाणी आहोत, पतिरूप आहोत, आपण योग्य ठिकाणी आलेलो आहोत, योग्य ठिकाणी आलेलो आहोत. आता बरेच बाहेरचे लोक आहेत, त्यांना विचारते का कोणी विचारपूस करते का? कोणी कमी करत नाही, कारण तो जो गोतावळा आहे तो आपण निर्माण केलेला आहे. तर तशा पद्धतीने आपण राहिलं पाहिजे, योग्य ठिकाणी आपण राहिलं पाहिजे. आता काय करतात बरेच जण, खूप पैसे आहेत त्यांच्याकडे आणि अशा काही सोसायटीमध्ये घर घेतात, एकटाच असतो त्या ठिकाणी. विशेषतः मुंबई पुण्यामध्ये या मोठमोठ्या सोसायट्या असतात, बंगले, फ्लॅट्स ज्याला म्हणतो आपण, 2 रूम, 2 BHK, 3 BHK, 4 BHK असं म्हणतात त्याला. म्हणजे बेडरूम, त्यानंतर राहण्याची खोली आणि किचन किंवा हॉल असं असतं त्यांचं. BHK म्हणजे बेडरूम, हॉल आणि किचन, BHK असं नावच पडले आता. किती BHKचा फ्लॅट आहे, 2 BHK, 3 BHK, 4 BHK काय असं ते. परंतु तुम्ही त्या सोसायटीमध्ये जेव्हा फ्लॅट घेता, माझा असा अनुभव आहे की तुम्हाला वरचाच फ्लॅट मिळतो, खालचा कोणी देत नाही. खालचे सगळे आधीच बुक झालेले आहे, जायचं तर वर जायचं.
चौथ्या पाचव्या मजल्यावर पायी आणि नुसत्याच पायऱ्या असतील तर मग तो झाली बोंबाबोंब होते. लिफ्ट नसेल तर ते पायी जावं लागतं. आहेत काही असे काही फ्लॅट आहेत लिफ्टच नाही, 4-5 मजले पायी जावं लागतं आणि वरचेच मोकळे असतात, खालचे सगळे आधीच भरून गेलेले असतात. आणि कारण ते खालचे दुसऱ्या जातीनं घेतलेले आहे. तिथं रिझर्व्ह कोटा असतो म्हणून 1-2 ठेवतात, ते वर ठेवतात एकदम. मग अशा वेळी आपण वाटतं नाही त्या सोसायटीमध्ये मी घेतलेला, कोणी विचारत नाही तुम्हाला त्या सोसायटीत, कारण तुम्ही एकटेच आहात तिथं. म्हणजे ते फ्लॅट घेतला, सगळं काय झालं तरी तुम्ही काय योग्य ठिकाणी राहिलेलं नाही. भलेही तुम्हाला 4 रूमचा ब्लॉक असेल, 5 रूमचा ब्लॉक असेल, परंतु तुमचं ते ठिकाण योग्य नाही आहे. तिथं सगळे गणपती बसवणार, तुम्हाला येणार पूजा कर बाबा, तू आमच्या सोसायटीचा मेंबर आहे की नाही, मग पूजा करावी लागते तिथं. गणपती आता यायला लागले, सगळे सोसायटीमध्ये हेच करतात, जरा बोलवा हो, मोठा माणूस येतो. कशाला बोलवणार? फक्त गणपतीची पूजा, बाहेरच्या बाहेर, घरी कोणी बोलावलं नाही, घर कोणाचं माहीत नसतं. अशी ही फ्लॅटची अवस्था आहे. तर या ठिकाणी बुद्ध काय म्हणतात, पती रूप देश वास. योग्य ठिकाणी असलं पाहिजे, योग्य मित्रमंडळी असली पाहिजे, योग्य तिथं विहार असलं पाहिजे, तुम्हाला तुमची प्रगती करण्यासाठी जागा असली पाहिजे, मित्रमंडळी असली पाहिजे. तर अशा ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे? राहायचं आहे. अशा ठिकाणी वास करायचा आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला धम्म मिळेल अशा ठिकाणी तुम्ही राहायचे. नुसते फ्लॅट्स घेऊन काही उपयोग नाही आहे ज्या ठिकाणी कोणीच राहत नाही. तुम्ही एकटे आहात, काही उपयोग होणार नाही. काय किती तुम्ही मोठा फ्लॅट घेतला, बंगला घेतला, काय असेल ते, तर योग्य ठिकाणी राहणं हे फार महत्वाचं आहे असं म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी पतिरूप म्हणत असताना आता आपण सगळे शहरामध्ये आहोत, तर खरंच हे आपण जरी शहरात असलो तरी तिथंच सकाळी जा, उठा, कामाला जा, परत या, हे सगळं चाललं रुटीन. तर हे योग्य आहे का राहण्यासाठी ठिकाण? कधीतरी तुम्ही बाहेर पडलं पाहिजे की नाही? कधीतरी बाहेर पडलं पाहिजे, हे योग्य. ते मग लक्षात येईल तुमच्या. तर तुम्ही शिबिरावर जर गेला तर शिबिरावर तुम्हाला लक्षात येईल की तिथं योग्य ठिकाण आहे बाबा. शहरापेक्षा तिथं बरं वाटतंय मला, मोकळं वातावरण आहे, ध्यान करायला मिळतंय, लोकांच्या सहवासात राहायला मिळतंय, एकमेकांची मदत एकमेकांना घेता येते. आणि मग तुमच्या लक्षात येते की अरे शहरापेक्षा शिबिर केंद्र बरं आहे, शिबिरावर जाऊन राहिलं पाहिजे, शिबिरावर एकमेकांच्या सहवासात राहिलं पाहिजे. तर आपल्यासाठी आपण जरी शहरात आता आलेलो असलो, बाबासाहेबांनी म्हटले शहरात या, परंतु शहरात येऊन काय झालं आता? खाओ पिओ जिओ आणि मरो, बस एवढंच का आपण करायला लागलो आता इथं शहरात येऊन, दुसरं काहीच करणार झालं. तर आता याच्यापेक्षा काहीतरी विकास आपला झाला पाहिजे. तर त्यासाठी आपण शिबिरावर गेलं पाहिजे, चांगल्या व्यवस्थित काही लोकांच्या सहवासात 2-4 दिवस तुम्ही शिबिर नका करू, 2-4 दिवस जाऊन राहणार तिथं. वारकवाडी मोकळे आहे तुमच्यासाठी, तुम्ही कधी पण जा, कधी पण राहा. पैसे द्यायचे असेल तर द्या, नाही तर नका देऊ, पण जेवायला मिळेल, तुम्हाला जेवायला मिळेल, उपाशी राहणार नाही तुम्ही, पण जाऊन राहायचंय. तर ते ठिकाण आता शहरातल्या लोकांना मी म्हणतोय की त्यांना शिबिर केंद्र आता योग्य ठिकाण. घर बस झालं, घर भरपूर झालं, घर 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 नुसती घरच लागलेली. त्या घराच्या बाहेर जर निघायला पाहिजे. बरोबर आहे ना? बरोबर. काही जणांना वाईट वाटत असेल की मी काही टोचून बोलतो का? नाही, काही टोचून बिचून काही बोलत नाही. परंतु मला हे वाटतंय की काही वेळेस तुम्ही शिबिरावर गेलं पाहिजे. ते योग्य ठिकाण आहे आपल्यासाठी. शहरातल्या लोकांसाठी शिबिर केंद्र योग्य ठिकाण आहे. तर ते तिथं जाऊन तुम्ही तुमचा विकास आपण ठरवलेला असल्यामुळं आपला विकास तिथं आपल्याला करता येऊ शकतो. हाकुइन नावाचे जपानी एक मोठे गुरु होऊन गेलेले आहेत. ते म्हणतात की तुम्हाला ध्यान करायचंय तर ध्यानासाठी योग्य वेळ कोणती आहे? तर तुम्ही जेव्हा आजारी असतात तेव्हा ती योग्य वेळ. कारण आजारामध्ये कोणी बसतच नाही ध्यानात. आजारी हो, ताप आलाय, अमुक आहे, झालंय,
ध्यान बुडालं. ध्यानाला सुट्टी कधी? ताप. ताप तर सारखाच येत राहतो. शहरातल्या लोकांना मच्छर भरपूर चावतात, त्याच्यामुळं ताप सारखा येत राहतो. मग काय? ध्यान सुट्टी, ध्यानाला बुट्टी. तर हाकुइन म्हणतात की तुम्हाला योग्य ध्यान करायला जर कोणती वेळ असेल तर तुम्ही आजारी पडतात तेव्हा. कारण आजारामध्ये लोक बसतच नाही ध्यानाला. ध्यान करणारे बसत, दादा हो अंग दुखायले, अमुक व्हायले, तमुक व्हायले, मग ते त्याला काय करतात? टाळतात, ध्यानाला टाळतात. ते म्हणतात की हीच वेळ योग्य वेळ आहे. तुम्हाला खरंच ध्यान करायचं असेल तर तुम्ही आजारामध्ये सुद्धा सोडायचं नाही, आजारामध्ये जास्त ध्यान करायचं असं म्हणतात. अर्थात ध्यानाची अगोदर गोडी लागली तर बसता येईल ना. ध्यानाचीच गोडी नाही तर कुठं त्याच्यामध्ये आता हे दुसरं झालंय, आजार आलाय, तर ते कोण बसणार आहे? कोणी बसणार नाही. तर असं ठिकाण पाहिजे की तिथं आल्हाददायी आपणाला वाटलं पाहिजे. आपल्यामधला उल्हास जो आहे तो वाढला पाहिजे. अशा ठिकाणी आपण आता राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि विशेषतः नवीन लोक आहेत जे आता ध्यान शिकतायत, अभ्यास करतायत, अशा लोकांना तर जागा बदलणं फार आवश्यक आहे. त्यांनी मधून जी काही शिबिरं होतात तुमच्यासाठी, जी काही लागतात, तशा शिबिरावर जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता काही लोक जे आहे ना ते खूप सारखं केंद्रावरच राहतात, रिट्रीट सेंटरवरच राहतात. तर त्यांनी सुद्धा थोडी जागा बदलली पाहिजे. त्यांनी कधी शहरात आलं पाहिजे. फक्त शिबिर केंद्रावरच राहिल्यानंतर ते पण त्यांची परिस्थिती कशी होते? खूप मंडूक की तिथंच. तर त्यांनी सुद्धा जागा बदलणं आवश्यक आहे. एकांतवास करायचा आहे, परंतु एकांतवास किती करायचा आहे? तुम्ही जर 3-3 वर्ष एकांतवास करू लागले तर तुम्हाला कंटाळाच येणार नाही. तुम्हाला येणार आहे आणि जे काही तुम्हाला साध्य करायचं ते साध्य होणार नाही. तर या ठिकाणी हेच म्हणायचं आहे आपल्याला की अतिरेक कुठलाही करायचा नाही. अतिरेक नको. एका टोकाची भूमिका नको की हे करायचं म्हणजे हेच करायचं, हे नाही करायचं म्हणजे हे नाहीच करायचं, असं नकोय. तर मध्यम मार्ग काहीतरी आपण काढला पाहिजे. तर या अर्थानं हे जे पतिरूप आहे ते फार महत्वाचं आहे. योग्य ठिकाण राहण्यासाठी, योग्य ठिकाण जे आहे, आपल्या प्रगतीसाठी योग्य ठिकाण जे आहे ते आपण बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुब्बेच कतपुण्यता, पुढचा शब्द जो आहे पुब्बेच कतपुण्यता. पुब्बेच म्हणजे पूर्वीचे, याच्या अगोदर पूर्वीचे. कतपुण्यता म्हणजे